तर पावसामुळे मराठवाड्यातील शेतीचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। संजय शिरसाट यांनी ही माहिती दिलेली आहे। उद्या 17 सप्टेंबरचा कार्यक्रम झाल्यानंतर या संदर्भामध्ये एक बैठकही त्यांनी आयोजित केलेली आहे। म्हणून उद्या कदाचित मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची अपेक्षा आहे। आणि एक महत्त्वाची आणखी एक घडामोड शेतकऱ्यांसाठी अर्थात आनंदाची बातमी आहे। मंगळवारी पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यात जमा होणार आहे। बँक खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत। आपल्या या वेळेला मंगळवारी वाराणसी दौऱ्यादरम्यान पंतप्रधान त्याचे पैसे वितरित करतील, म्हणजेच रिलीज केले जातील। 20,000 कोटी त्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी रिलीज केले जातील। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा ठळक बातम्या व राज्यामधील शेतकऱ्यांना या वर्षीचा पीक विमा नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी आज पुन्हा एकदा पात्र 8 जिल्ह्यांमधील तालुक्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून यामध्ये तुमच्या तालुक्यांचे नाव आहे का नाही व तुम्हाला ही नुकसान भरपाई या यादीनुसार कधीपर्यंत वाटप करण्यामध्ये येईल। तसेच लाडक्या बहिणीला सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यास आता राज्य सरकारच्या मार्फत सुरुवात करण्यामध्ये आली असून केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या 21 हप्त्यासोबतच लाडक्या बहिणींना या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येतील। अशा प्रकारची अपडेट सध्या राज्य सरकारच्या मार्फत समोर येत आहे आणि या सर्व प्रकारच्या महत्त्वपूर्ण अशा बातम्या तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार असल्यामुळे तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपट अशा ठळक बातम्या। आजच्या बातम्यांच्या सुरुवातीलाच देशामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। दोघांच्या नावे शेती असल्यास आता पत्नीलाच मिळणार आहे पीएम किसान योजनेचा लाभ। केंद्र सरकारने रोखले पीएम किसान योजनेचे मानधन। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये देण्यामध्ये येणाऱ्या मानधनावरून आता केंद्र सरकार दिवसेंदिवस कठोर होत चालले आहे। यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्यांना 6,000 रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येत होता, मात्र आता कुटुंबातील पती आणि पत्नींच्या नावावर शेती असली तरी पण केवळ पत्नीलाच आता या योजनेचे मानधन केंद्र सरकारच्या मार्फत देण्यामध्ये येणार आहे। कारण आता शेतकरी पतीचे मानधन रोखण्यामध्ये आले असून राज्यामधील अशा 60,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आता या निर्णयाचा मोठा फटका बसणार असून या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 20 हप्ता देखील वाटप केला नव्हता आणि याच आकडेवारीनुसार राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे देखील या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारने जमा केले नाहीत। कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी एका नवीन योजनेला मंजुरी। मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेची आता राज्य सरकारने घोषणा केली असून आमदारांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघ आता समिती स्थापन करण्यामध्ये येणार आहे। तर मग शेतामधील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते या योजनेची आता राज्य सरकारने घोषणा केली आहे। त्याबरोबरच विधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली आता समिती नेमण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला असून या रस्त्यांसाठी एससीआर फंडामधून आता निधी उपलब्ध करून देण्यामध्ये येणार असून यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यामध्ये आली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली आहे। खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। राज्यामधील 8 जिल्ह्यांना आता 74 कोटी रुपयांची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। राज्यामधील 151 तालुक्यांमध्ये शेती पिकांचे नुकसान झाले होते। तर मग राज्यामध्ये जून ते ऑगस्ट महिन्यादरम्यान अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी आता 74 कोटी 91,43,000 रुपयांची मदत राज्य सरकारच्या मार्फत मंजूर करण्यामध्ये आली आणि ही मदत राज्यामधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली, सोलापूर या 8 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पुढील 2 दिवसांमध्ये जमा करण्यात येणार आहे आणि याबरोबरच तुमच्या देखील जिल्ह्यामधील नुकसान भरपाईचे पैसे पुढील 8 दिवसांमध्ये जमा करण्यामध्ये येणार असून तुमच्या जिल्ह्याबद्दलची अपडेट तुम्हाला आजच्या या बातम्यांमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे बातम्या नक्की शेवटपर्यंत पहा। अजितदादांकडून बीड जिल्ह्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। बीड रेल्वेसाठी अजितदादांचे मोठे गिफ्ट 150 कोटी रुपयांचा निधी आता वितरित करण्यासाठी अजितदादा यांच्याकडून मान्यता देण्यामध्ये आली आहे। बीड जिल्ह्याचा इतिहास बदलणाऱ्या अहिल्यादेवी नगर बीड परळी योजनेत नवीन ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाला आता मोठा गतिमान लाभ मिळणार आहे। राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकूण 2,241 कोटी रुपये मंजूर करून दिले होते आणि त्यामध्ये आता काल नव्याने 150 कोटी रुपयांची भर घालून तो निधी वितरित करण्यामध्ये आला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे।
राज्यामधील ई पीक पाणी नोंदणी राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी. मुदतवाढ दिल्यानंतर देखील आता ई पीक पाणीचे सर्व्हर डाऊन, लोकेशन देखील मिळेना. तर मग राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास आता ई पीक पाणी नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु आता ॲपचे सर्व्हर डाऊन राहत असून ॲप कधी सुरू झाले तर कधी लोकेशन मिळत नसल्यामुळे शेतकरी मात्र आता त्रस्त झाले आहेत. तसेच राज्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी, दुबार पेरणी या काही कारणामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आणखी देखील नोंदणी केली नाहीये. त्यामुळे राज्य सरकारने शेतकरी स्तरावर पीक पाणी नोंदणी करण्यासाठी 20 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ जाहीर केली होती. तसेच सहाय्यक स्तरावरून आता 21 सप्टेंबर पर्यंत तर 4 नोव्हेंबर पर्यंत आपल्या पिकांची पीक पाणी आता शेतकऱ्यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी सप्टेंबर महिन्याच्या हप्ते अगोदर एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई. राज्यामधील या काही जिल्ह्यामधील 1.5 लाख लाडक्या बहिणींना आता सप्टेंबर महिन्याच्या हप्ते अगोदर राज्य सरकारने अपात्र केले आहे. तर मग सदर योजनेअंतर्गतचे सर्वेक्षण 2 टप्प्यामध्ये करण्यात आले. त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 65 वर्षावरील महिला आणि 21 वर्षाखालील तरुणींनी या योजनेचा लाभ घेतला होता का याची चाचणी करण्यात आली. यामध्ये मराठवाड्यामधील 8 जिल्ह्यामधील 1,33,000 अर्ज तपासणीमध्ये आले असून यांपैकी तब्बल 93,007 अर्ज पात्र ठरले आहेत. तर 40,228 अर्ज हे आता अपात्र करण्यात आले आहेत. म्हणजे साधारणतः 30% अर्ज हे आता अपात्र करण्यात आले असून मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या 8 जिल्ह्यांमधील आता लाखो महिलांना या योजनेचे 15 सप्टेंबर महिन्याच्या हप्ते अगोदर अपात्र करण्यात आले असल्याची मोठी बाब सध्या समोर येत आहे. महाराष्ट्र, पंजाब यांसारख्या देशामधील अनेक राज्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक संकटामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी आता एक अत्यंत मोठी खुशखबर समोर येत आहे. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत असून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमधून आता एकाच वेळेस मिळणार आहेत 18,000 रुपयांची आर्थिक मदत. केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय. तर मग जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या तुफान पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी व या महिन्यामध्ये पंजाबमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत मोठा निर्णय घेतलाय. आणि या अंतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM किसान योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. ज्या शेतकऱ्यांना 11व्या हप्त्यानंतर पैसे मिळणे बंद झाले होते त्यांना आता पुन्हा एकदा एक संधी देण्यात आली असून केंद्र सरकारने अशा प्रकारची माहिती स्पष्ट केली आहे की शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केल्यास त्यांना पुन्हा एकदा 12व्या हप्त्यापासून 20व्या हप्त्यापर्यंतची सर्व रक्कम म्हणजे 18,000 रुपये एकाच वेळेस त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील. परंतु यासाठी शेतकऱ्यांना त्यांची सर्व कागदपत्रे केंद्र सरकारच्या वेबसाईटवर अधिकृतपणे पडताळणी करून घ्यायचे आहेत. आणि यानंतर जे शेतकरी पात्र असतील त्यांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्यांची रक्कम आता केंद्र सरकार एकाच वेळेस जमा करणार आहे. राज्यामधील बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी. बांधकाम कामगारांना आता वर्षाला 12,000 रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. यासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा या बातमीमध्ये तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. असंघटित कामगारांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना आता सुरू करण्यात आल्या आहेत. तर मग नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये असंघटित कामगारांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला असून यांच्यासाठी आता राज्य सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. यामध्ये बांधकाम कामगारांना आता प्रति वर्षाला 12,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत PM किसान आणि नमो शेतकरी या योजनेप्रमाणे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि यासाठी या कामगारांना लवकरात लवकर अर्ज दाखल करावे अशा प्रकारचे आवाहन राज्य सरकारच्या मार्फत करण्यात येते. त्यामुळे तुमच्या घरी किंवा तुमच्या आसपास कोणी बांधकाम कामगार असतील तर त्यांच्यापर्यंत ही बातमी नक्की पोहोचवा आणि त्यांना या योजनेमध्ये अर्ज करायला सांगा. राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्ते अगोदर एक अत्यंत मोठी खुशखबर. आता राज्यामधील लाडक्या बहिणींना या तारखेपासून 21 रुपयांचा हप्ता जमा करण्यात येणार आहे. आणि या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी राज्य सरकारने जाहीर केली असून ही यादी तुम्हाला आजच्या बातम्यांमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. देशामधील PM किसान योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर. PM किसान योजनेचे पैसे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार. शेतकऱ्यांना डबल खुशखबर प्राप्त होणार. देशामधील PM किसान योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना आता आणखीन एक मोठी खुशखबर समोर आली असून PM किसान योजनेचा येणार 21 हप्ता देशामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीपूर्वी जमा करण्याचे नियोजन करण्यात आले. आणि हा हप्ता साधारणतः नवरात्र उत्सवामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशा प्रकारची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे. आणि यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली असून या हप्त्यासाठी तुमचे नाव पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आले आहे का नाही हे तुम्ही आता जाऊन पोर्टलवर चेक देखील करू शकता.
आता लवकरच राज्यामधील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 100% मोफत वीज मिळणार। आवादा कंपनीच्या 11 सौर प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता 100% मोफत वीज मिळणार। तर मग सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत आता 2026 पर्यंत यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज आता 100% मोफत मिळणार आहे आणि याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल यवतमाळ येथून केली। आवादा ग्रुप या वैविध्यपूर्ण ऊर्जा समूहाच्या वतीने आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये 11 सौर ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले असून आता या अंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये लवकर 100% मोफत वीज शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। राज्यामधील शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून मोठी फसवेगिरी। पीक विमा कंपन्यांनी थातूर मातूर रकमा देऊन पुसली शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी। पीक विमा कंपन्यांच्या मार्फत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करण्यात येते। निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या शेती पिकांना संरक्षण मिळावे यासाठी शेतकरी पीक विमा उतरतात आणि त्यानुसार नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित असते। मात्र काही शेतकऱ्यांना योग्य ती रक्कम तर काही शेतकऱ्यांना केवळ 19 रुपये 63 रुपये अशा प्रकारची तुटपुंजी रक्कम जमा करून पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करत आहेत आणि या कंपन्यांची चौकशी करून या कंपन्यांवर राज्य सरकारने तात्काळ कारवाई करावी अशा प्रकारची मागणी राज्यामधील शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या करण्यात येत आहे। तर मग अशा प्रकारच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।